विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा कर्तव्य भूमिती विभाग अ मधील नियमित आकृतीत अंतर्लिखित वर्तुळे या 6व्या भागातील उदाहरण क्रमांक 14 मधील पहिल्या क्रमांकाचं उपउदाहरण पाहत आहोत। उदाहरण असं आहे, समभुज त्रिकोणात बाजूच्या संख्येइतकी वर्तुळे मुख्य आकृतीच्या एका बाजूला व लगतच्या दोन वर्तुळांना स्पर्श करतील अशी काढणे। या उदाहरणामधील प्रश्न आपण पाहू। प्रश्न, 9 सेंटीमीटर बाजूच्या समभुज त्रिकोणात 3 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ त्रिकोणाच्या एका बाजूला व इतर 2 वर्तुळांना स्पर्श करील। आपल्याला या उदाहरणामध्ये 9 सेंटीमीटर बाजू असलेला समभुज त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये समान मापाची 3 वर्तुळे अंतर्लिखित करायची आहेत। ती वर्तुळे अंतर्लिखित करत असताना ते वर्तुळ जे आहे ते त्या त्रिकोणाच्या एका बाजूला त्या वर्तुळाने स्पर्श केला पाहिजे आणि शेजारच्या 2 वर्तुळांना त्यांच्या परिघांना त्या वर्तुळाने स्पर्श केला पाहिजे। सुरुवातीला आपल्याला प्रश्नात दिल्याप्रमाणे 9 सेंटीमीटर बाजू असलेला समभुज त्रिकोण काढावा लागणार आहे। समभुज त्रिकोण आपण काढू, त्यासाठी समभुज त्रिकोणाची पायाची जी रेषा आहे ती 9 सेंटीमीटर आपण घेणार आहोत। पहिल्या बिंदूला नाव दिलंय बी आणि दुसऱ्या बिंदूला नाव द्या सी। ही बाजू आपण 9 सेंटीमीटर लांबीची घेतलेली आहे, म्हणून इथे आपण अंतर लिहिलेलं आहे 9 सेंटीमीटर। आपल्याला समभुज त्रिकोण काढण्यासाठी कंपासची मदत लागणार आहे। कंपासचं लोखंडी टोक बी बिंदूवर टेकून कंपासमध्ये सी इतका अंतर घ्या। वरच्या दिशेला एक कंस करा, त्याच अंतराने सी बिंदूतून त्या कंसावर दुसरा कंस करा। दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदले आहेत तो बिंदू ठळक केला आहे आणि त्या बिंदूला नाव दिलंय ए। ए बी जोडतोय, बिंदू बिनचूक जोडायचे आहेत। त्यानंतर ए सी जोडतोय। अशा पद्धतीने आपण ABC हा समभुज त्रिकोण काढलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, ABC हा 9 सेंटीमीटर बाजू असलेला समभुज त्रिकोण आपण काढलेला आहे। आता आपल्याला ABC हा कोन दुभागायचा आहे आणि कोन ACB हा दुभागायचा आहे। त्यासाठी बी वर कंपासचं लोखंडी टोक मी टेकवून अंदाजे कंपासमध्ये अंतर घेऊन एक असा कंस केलेला आहे। तसा त्याच मापाचा कंस इथे सी बिंदू मधूनही करून घ्या लगेच। अशा पद्धतीने पहा, हा कंस AB रेषेला इथे छेदलाय, बिंदू ठळक केलाय। BC रेषेला इथे छेदलाय, बिंदू ठळक केलाय। त्याचप्रमाणे हे बिंदू इथे आपण ठळक केलेले आहेत। आता या पहिल्या क्रमांकाच्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवलं, अंदाजे निम्म आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन पहिला कंस केलाय।
दुसऱ्या बिंदूतून त्या कंसावर दुसरा कंस केला। हीच कृती आपण इकडे लगेच करून घ्यायची आहे। या पद्धतीने इथे आपल्याला दिसत आहे दोन कंस एकमेकांना छेदून गेले आहेत, तेथे बिंदू ठळक करा। त्याचप्रमाणे इकडे ही बिंदू ठळक करा। तो बिंदू आणि बी बिंदू रेषेच्या साहाय्याने जोडून घ्या अशा पद्धतीने। त्यानंतर हा बिंदू आणि सी बिंदू, हा बिंदू आणि सी बिंदू ही बिनचूक अशा पद्धतीने रेषेच्या साहाय्याने जोडून घेतलेले आहेत। बी मधून आलेली कोन दुभाजक रेषा आणि सी मधून आलेली कोन दुभाजक रेषा येथे एकमेकांना छेदून गेल्यात, तिथे बिंदू ठळक केला। तो बिंदू आणि ए बिंदू ही आपण काय करतोय, रेषेच्या मदतीने जोडतोय या अशा पद्धतीने। या बिंदूला आपण नाव देतोय ओ। आता आपल्याला इथे एक वर्तुळ अंतर्लिखित करायचा आहे, इथे दुसरा वर्तुळ अंतर्लिखित करायचा आहे आणि इथे तिसरा वर्तुळ अंतर्लिखित करायचा आहे। तो वर्तुळ जो आहे तो त्रिकोणाच्या एका बाजूला स्पर्श करणार आहे आणि इथल्या दोन वर्तुळाच्या परिघाला स्पर्श करणार आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस अशी कृती येईल त्यावेळेस हा कोन OBC आपल्याला दुभागायचा आहे किंवा कोन OCB दुभागायचा आहे। दोन्हीपैकी कुठलाही एक कोन दुभागला तरी चालेल। आपण आता OBC हा कोन दुभागतोय। पहा इथे आपल्याला आधीचा कंस मिळालेला आहे, तो कंस आपण काय करतोय, दुभागतोय। इथे पहा पहिल्या क्रमांकाच्या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलंय। हे अंतर अंदाजे घ्यायचंय। पहिला कंस केलाय आणि दुसऱ्या बिंदूतून दुसरा कंस केलाय। पहा दोन्ही कंस एकमेकांना जिथे छेदलेत तो बिंदू बिनचूक ठळक करा आणि तो बिंदू आणि बी बिंदू रेषेच्या मदतीने जोडून घ्या या अशा पद्धतीने। येथे तुम्हाला दिसतंय या बी बिंदूतून आलेली कोन दुभाजक रेषा या AO या उभ्या रेषेला जिथे छेदली तिथे नाव द्या P। इथे आपल्याला P बिंदू मिळालेला आहे आणि ही रेषा BC रेषेला खाली दुभागून गेलेली आहे। येथे बिंदू जो मिळालेला आहे तो मिळाला आहे M। आपल्याला कंपासमध्ये PM इतका अंतर घ्यायचा आहे आणि इथे या पद्धतीने वर्तुळ काढायचा आहे। पहा आपला पहिला जो वर्तुळ आहे तो बरोबर 1, 2 आणि या 3 रेषेला आतल्या बाजूने स्पर्श करून गेलेला आहे। असे आपल्याला 3 वर्तुळ काढायचे आहेत। का तर समभुज त्रिकोणात बाजूच्या संख्ये इतकी, त्रिकोणाला बाजू किती आहेत, 3 आहेत। मग पहिलं वर्तुळ, दुसरं आणि तिसरं असे 3 वर्तुळ इथे आपण काढणार आहोत। पहिलं वर्तुळ आपलं बरोबर आलेलं आहे। आता दुसऱ्या वर्तुळाचा आणि तिसऱ्या वर्तुळाचा आपल्याला केंद्रबिंदू पाहिजे आहे। त्यासाठी सोपी कृती आहे, O वर कंपासचं लोखंडी टोक टेकवा आणि P इतका अंतर घ्या आणि या रेषेवर इथे कंस करा, त्यानंतर दुसरा कंस इथे करा। इथे बिंदू ठळक केलाय आणि इथे नाव दिलंय Q। हा बिंदू ठळक करा, याला नाव दिलंय R। म्हणजेच PQR हे 3 केंद्रबिंदू 3 वर्तुळाचे आपल्याला मिळालेले आहेत। आता Q या बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवलेलं आहे आणि
या बिंदूला आपण नाव देणार आहोत. इथे यम दिलंय, इथे यन देऊ, यम यन आणि इथे यल देणार आहोत. यम यन आणि इथे यल आपण नाव दिलंय. आता क्यू यन इतका अंतर कंपासमध्ये घेतलंय आपण आणि असा दुसरा वर्तुळ काढतोय. पहा, हा देखील वर्तुळ बरोबर तिन्ही बाजूंना स्पर्श करून गेलाय. त्यानंतर आर वर कंपासचं लोखंडी टोक टेकवलंय आणि आर यल इतका अंतर घेतलंय कंपासमध्ये आणि तिसरा वर्तुळ काढलाय, तो देखील बरोबर आलेला आहे. या पद्धतीने आपण समभुज त्रिकोणामध्ये 3 समान वर्तुळे अंतर्लिखित केलेली आहेत. इथे तुमच्या लक्षात येईल, हा जो पी केंद्रबिंदू असलेला वर्तुळ आहे त्याने त्रिकोणाच्या BC बाजूला स्पर्श केलेला आहे आणि शेजारच्या 2 वर्तुळांना स्पर्श केलेला आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नातील समभुज त्रिकोणाच्या बाजूचं अंतर आपण बदलायचंय. नावे बदलून या उदाहरणाचा अनेक वेळेस सराव करायचा आहे. या आधीचं उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर वरील आय बटनावर क्लिक करून तुम्ही ते उदाहरण पाहू शकता. या पुढची येणारी उदाहरणं आपल्याला पाहायची असतील तर यूट्यूबवरील शीतल कुमार गोरे हे चॅनल आजच सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.